जीव्हीएस बळींची संख्या 6 वर. पुण्यातील खासगी रुग्णालयात 62 वर्षीय रुग्णांच्या मृत्यूची नोंद. रुग्णसंख्या 173 वर. राज्यातील जीव्हीएस रुग्णवाढीमुळे जिल्हा आरोग्य विभाग सतर्क. आरोग्य विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात. नागपुरात बर्ड फ्लूमुळे 3000 कोंबड्या केल्या नष्ट. नागपूरच्या मोठा ताजबाग परिसरातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण. कोंबड्यांच्या संपर्कात आलेल्या 25 ते 30 जणांना टॅमीफ्लू नावाच्या गोळ्या दिल्यात. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील स्वामीमळा परिसरात पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर वार. हत्येनंतर आरोपी दीपक धावत्रे स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर. अमरावतीच्या मळघाटमध्ये वृद्ध महिलेची धिंड काढल्याचं प्रकरणी आता 4 पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई. चिखलदरा पोलीस ठाण्यातील ठाणेदारासह 3 अंमलदार निलंबित. धिंड प्रकरणी योग्य प्रकारे दखल न घेतल्याचा ठपका. कोल्हापूरच्या राधानगरीतील गेबी घाटातील मार्ग मृत्यूचा सापळा ठरतोय. गेबी घाट ते खिंडी वरवडे मार्गावर 4 दिवसातून एक अपघात होतोय. नवी मुंबईच्या ठाणे बेलापूर मार्गावर डंपरचा अपघात. हायवा डंपर रवाळे ब्रिजवरून खाली पडल्याची घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नाशिकच्या सिडको परिसरात 5 वर्षीय चिमुकल्याच्या कारने या चिमुकल्याला चिरडले. चिमुकल्याचा जागीच मृत्यू झालाय. वडील मोबाईलमध्ये गुंग. डोळ्यासमोर मुलाचा अपघात. कार चालकाविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुणे नाशिक महामार्गावर जुन्नरच्या आळेफाटा परिसरात बसचा अपघात. लक्झरी बसची कंटेनरला मागून धडक. अपघातात 40 ते 50 प्रवासी जखमी. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये बॅनर, होर्डिंग, पोस्टरवर जाहिराती अधिकृत परवानगी शिवाय लावल्यास कडक कारवाईचा इशारा. नगर परिषद आणि पोलीस अधिकाऱ्यांची माहिती. भोर तालुक्यातल्या करंदीमध्ये 25 शेतकऱ्यांना आधुनिक बायोगॅस यंत्राचं वाटप. बायोगॅस स्लरीपासून 4 ते 5 एकर शेतीसाठी लागणारे सेंद्रिय खत शेतकरी स्वतः तयार करू शकतात. धाराशिवच्या परंड्यात खंडेश्वर मध्य प्रकल्पाचा भराव खचला. 4 वर्षांपासून भराव आणि सांडवाही नादुरुस्तच. मध्यम प्रकल्प भराव दुरुस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. संवेदनशील परीक्षा केंद्रावर असणार ड्रोनची करडी नजर. 10वी आणि 12वी परीक्षा कॉपीमुक्त अभियानासाठी बोर्डाने कंबर कसली. सर्व अधिकाऱ्यांवर जबाबदारी. गोंदियाच्या अर्जुनी मोरगावमधील प्रतापगड यात्रा पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा. यात्रेदरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करा. जिल्हाधिकारी प्रजित नायर यांचे संबंधित विभागाला आदेश. अहिल्यानगरमधील 11 गड किल्ले 31 मे पर्यंत अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम. भुईकोट किल्ला, हरिश्चंद्रगड, खर्डा किल्ला, बहादूरगड, रतनगड, कुलगण गडाजवळील अतिक्रमणं काढली जाणार.